नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या सोलो रायडिंग स्टोरी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो आहे. मी केतन परब. आज मी चाललो आहे लोणावळा येथे एक छोटीशी बाईक राईडसाठी. माझ्यासोबत माझी बायको आहे आणि माझा लहान मुलगा. चला तर मग आजचा प्रवास आपण करूया डायरेक्ट लोणावळा येथे एकविरा आईच्या दर्शनाने. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. रायडिंगची स्टार्ट मी कधी केली ती 2016पासून मी माझी रायडिंगची स्टार्ट केली आहे, बाईक राईड करायची. तर तेव्हा माझ्याकडे स्कूटी होती. तेव्हा हल्ली अशीच मित्रांसमोर गप्पा गोष्टी मारले. कॉलेजचे मित्र होते माझे. रोहित नावाचा एक मित्र होता. तो त्याचं गाव होतं अलिबाग. तर त्यांनी विचारलं की तू येणार का रे अलिबागला. मी बोललो हो रे, मला पण जायचं आहे अलिबागला. तर मी बोललो ओके चालेल, तर मग जाऊया अलिबागला. पण स्कूटीने माझ्याकडे स्कूटी होती. तर मी बोललो ओके चल. मग तिथपासून मी त्याच्यावर पहिली राईड केली. त्याची 2 मित्र पण होते आणि मी माझी स्कूटी घेऊन गेलेलो. आणि तिकडचा अनुभव वेगळाच होता आणि मजा आली. तिथपासून मी म्हटलं का अजून पण आता एवढी आपण मुंबई टू अलिबाग राईड केली आहे, मग आपण कंटिन्यूअस करूया. मग आपण राईड कुठे ना कुठे तरी जात राहूया. तिथपासून मला तो बाईक रायडिंगचा क्रेज आवडत गेला. लहानपणापासून तर होताच, पण तिथपासून मला आवडायला लागला की मजा वेगळीच काहीतरी आहे. तेव्हा पहिली बाईक राईड मुंबई ते अलिबाग केली. नंतर दुसरी बाईक मी आपली वज्रेश्वरीला गेलो होतो, मुंबई टू वज्रेश्वरीला. मग तिसरी बाईक मी परत मुंबई टू अलिबाग केली. असे खूप राईड झाल्या त्या माझ्या तरी पण तिथपासून मला आवडायला लागलं की बाईक राईड करायची आहे कशी मी करून. ती तिथून स्टार्टच झाली ती मुंबई टू अलिबागपासून बाईक राईड करायचं. तर नेहमीच ती गोष्ट मला आठवत राहते की मी मुंबई टू लोणावळा पण केलेलं आहे माझ्या ॲक्टिवावरती. 2000 राईड मी 2018ला इथे केलेली मुंबई टू लोणावळा, ती पण ॲक्टिवावरून. त्याच्यानंतर मी 4 वेळा मुंबई टू पुणे राईड पण केलेली आहे, पण ह्या बाईकवरती FZS वरती. तेव्हा मी व्हिडिओ नाही काढला, तेव्हा माझ्याकडे नॉर्मल फोन होता. तर कधी पण ह्या रस्त्यावरती येतो ना यार, ती गोष्ट मला नेहमीच डोक्यात खुळत राहते की त्या टायमाला सुरुवात केली राईडची. म्हणून कधी स्टार्ट केली, कशी स्टार्ट केली मला पण नाही कळत गेलं. होत गेलं ते. एकदा आवड लागली ना, त्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक होत राहतात. आता शिंगरोबा देवाचं मंदिर आहे, पाया पडून पुढे जाऊया.
खूप काय एक्सपिरियन्स भेटतो आपण राईड करतो तेव्हा आपल्या लाईफबद्दल, की आपण कशी राईड करतो आहे, काय राईड करतो आहे, खूप काय गोष्टी शिकून जातं. हळूहळू मी ह्या गोष्टी शिकवतच आलो आहे. ते व्हिडिओ आता कंटिन्यू पुढे करूया. आता थोडे म्युझिक ऐकूया, आपण जाऊया. चल आपली राईड सुखरूपपणे एक जाऊया, ते दर्शन घेऊया आणि सुखरूपपणे घरी येऊया. चला, एकविरा माते की जय. दुरून मी देखिला आई तुझे देवलाचा कल्लसू, पाचू पायरीला येतय धुपारतीचा वासू, मनानु कैवारू दाटला आईचा उदो उदो बोला, उदो उदो बोला, आईचा उदो उदो बोला. फोटो काढले आपण लग्नाच्या आधी, इथे फोटो काढले इथे. यूट्यूबवर किती आलेलं आहे इकडे. चप्पल ठेवा, चप्पल ठेवून द्या. आला आता गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. बाबू चल चल. साडीवाली साडी द्या तिला.
खूप दिवसांपासून इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे. आईचं दर्शन मी घेतलेलं आहे. पण वरती फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही आज खाली येऊन या आईचं मंदिराचा छोटासा व्हिडिओ आम्ही काढलेला आहे. जर तुम्ही आता मी परतीचा प्रवास सुरू केला आहे बॅक टू मुंबई. जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. तर भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. आता तर मग बाय.